रायगड विधान परिषद उमेदवारीवर मंत्री भरतशेठ गोगावले यांचे स्पष्टीकरण। अनिकेत तटकरे यांना उमेदवारी, आम्हाला रायगडचे पालकमंत्रीपद अशी कोणतीही चर्चा झाली नाही। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, असे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा या बिनबुडाच्या आहेत। आज सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये रायगडच्या विधान परिषदेबाबत काही बातम्या सुरू होत्या। यामध्ये रायगड विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना तर रायगडचे पालकमंत्रीपद मंत्री भरतशेठ गोगावले यांना मिळणार असल्याच्या चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या। यावर शिवसेना उपनेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले। रायगड विधान परिषदेची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमची आहे। समस्त शिवसैनिकांची देखील हीच मागणी आहे। रायगडचे पालकमंत्रीपद आम्हाला मिळावे आणि विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना द्यावी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले। राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांची चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असून जवळपास 15 जागांवर एकमत झाले। मात्र रायगड आणि पुणे या 2 जागांसाठी चर्चा अद्यापही सुरू आहे, असे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले। त्यामुळे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी आणि आम्हाला पालकमंत्रीपद या केवळ अफवा असून त्या बिनबुडाच्या आहेत, अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले। विकासशेठ गोगावले यांना उमेदवारी मिळावी ही शिवसैनिकांची मागणी असून ती आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते आहेत आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। वरच्या लेवलनी चर्चा चालू आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ती मंडळी सगळे ठरवणं आमची मागणी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची। परंतु जो काही निर्णय वरिष्ठ नेते वरच्या पातळीवरती घेतील त्याला आम्ही बांधील आहोत। तर हे आम्हाला का अजून कळलेलं नाही आहे, कारण काल मी उज्जैनवरनं आलो आणि आज इकडं आलो, आमच्या बेलीच्या मीटिंग आहेत त्यासाठी। काल आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी मीटिंग घेऊन त्यांनी मागणी केलेली आहे, मागितलेली आहे आणि ती एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचलेली आहे। आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे काय निर्णय करतील त्याला आम्हाला मान्यता द्यावी लागेल। पण जास्त मतदार आमचे आहेत। 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला BJP आहे, 3 नंबरला ते आहेत, असं बलाबला आहे। परंतु जे काय आता तिन्ही लोक बसून, तिन्ही पक्षाचे, कारण एका सीटचा हा प्रश्न नाही आहे, 17 सीटचा प्रश्न आहे आणि त्या 17 सीटवरती चर्चा चालू आहे। त्यामध्ये काही ठिकाणी निकालात निघालेल्या आहेत, परंतु 1-2 ठिकाण त्याच्यामध्ये रायगड आणि मला वाटतं पुणा या 2-3 ठिकाणच्या काहीतरी अजून चर्चा बाकी आहेत, त्या मला वाटतं आज उद्यामध्ये संपवतील। राष्ट्रवादीमध्ये अनिकेत तटकरेंचे आग्रही आहेत, आपण काय ठीक आहे ना, तर त्यांनी तिकडे त्यांचा आग्रह धरला आहे, आमच्या लोकांनी विकासचा आग्रह धरलेला आहे। मग ते आता बघूया, वरती नेते मंडळी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील।